हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत MPSC पूर्व परीक्षा 2023चा सर्व व्याजावर आधारित क्वेश्चन. तर क्वेश्चन आहे, एका माणसाने बँकेकडून दर शेकडा 12% व्याजदराने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्यांनी 5,400 रुपये व्याज फेडले, तर त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? तर बघा, सर्व व्याजचं फॉर्म्युला आहे सर्व व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. आता सर्व व्याज दिला आहे 5,400. मुद्दल आपल्याला काढायची आहे, त्याला x मानू, आणि मुदत दिली आहे 3 वर्षे आणि व्याजाचा दर आहे 12% भागिले 100. आता 5,400 हे 100 आपण इकडे घेऊ, भागिले हे 12×36 आपण इथं डिवाईड होऊन जाईल, आणि हा x आपण फाइंड आउट करू. तर याला जाणार आता 9 भाग, 9×36 आणि हे 9×54 हे 600 येणार. तर 600 गुणिले 100 भागिले 4. तर हे जर आपण केलं तर हे येणार 150 गुणिले 100 = x. तर हे येणार 15,000. तर अशा प्रकारे आपल्याला मुद्दल भेटते 15,000. आपलं उत्तर आहे C.